नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला रव्याचे गुलाबजाम बनवून दाखवते. आता या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलाय. रवा घेताना खूप बारीक घ्यायचा, आपण चिरोटे ते बनवतो तसा रवा घ्यायचा. जाड जर असेल तर मिक्सरला फिरून घ्या. आता पॅन मध्ये टाकते 1 चमचा तूप. आता 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याला 2 वाटी दूध वापरायचं. आता त्यामध्ये 1 चमचा साखर. गॅस वाढवलेला आहे थोडा. आता दुधाला हे उकळ काढून घेते मी. उकळ घालेली आहे. आता गॅस कमीवर करते मी. आता हा रवा यामध्ये ओरून घ्यायचा, गाठी झाल्या नाही पाहिजे. आणि ही प्रोसेस कमी गॅसवरच करून घ्यायची आहे, अजिबात गाठी झालेल्या नाही. इथे बघू शकता तुम्ही, गॅस वाढवायचा नाही. आणि हे पॅनने रवा सोडला पाहिजे अशा प्रकारे. हे बघा, असा गोळा एकत्रित झाला पाहिजे. हे आता हे तयार आहे. आता गॅस बंद करून टाकते मी. आता हे साईडला ठेवते. थोडंसं कोमट असलं पाहिजे. आता पाक करायला घेते मी. आता या ठिकाणी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे मी. आणि त्यामध्ये 1.5 वाटीच पाणी टाकायचं आहे. आणि एकच मोजमाप असू द्या. आणि इथे काही 1 तारीचा किंवा 2 तारीचा पाक करायचा नाही आहे. फक्त थोडासा चिकट असला पाहिजे. 4 ते 5 मिनिटात हे पाक तयार होते. आता त्यामध्ये विलायची पावडर. आता हे पाक तयार होत आलेला आहे. थोडासा चिकटपणा असला पाहिजे. दोन्ही बोटं हाताला चिटकले पाहिजे. हा तयार आहे पाक. आता साईडला ठेवते मी. आणि तुम्हाला तसं हातावर समजत नसेल तर 5 मिनिटात हा पाक तयार होतो. 5 मिनिटं लावून बघा, तुम्हाला समजून जाईल. आता एका परातीत काढून घेतलेलं आहे मिश्रण. आता हे आपल्याला एकजीव छान करून घ्यायचं. आणि कोमट असतानाच ही प्रोसेस करायची आहे. थोडासा हात तुपाचा घेते मी. हाताला तूप लावते आणि सॉफ्ट असं मळून घ्यायचं. हे बघा किती सॉफ्ट होते. आणि यासाठी खूप बारीक रवा घ्या. हे पीठ खूप छान मळून येते. बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, मस्त असं. आता छोटे छोटे आकाराचे गुलाबजामुन तयार करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. आणि हे रव्याचं पीठ असं सॉफ्ट मळलं म्हणजे याच्यावर क्रॅक जात नाही आहेत. आता करायला घेते गुलाबजामुन. बघा, आणि एकाच आकाराने फिरवून घ्या. किती मस्त झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, लहान मोठा आकार. अशा प्रकारे मी करून घेते. आता या ठिकाणी बघा, पाहिजे त्या आकाराचे मी बनवून घेतलेले आहेत. आता हे तळायला घेते. आता या ठिकाणी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल आपल्याला कडकडीत किंवा असं गरमही नको, मध्यम पाहिजे. आणि हलका गरम असलं तरी चालेल. आपल्याला इथपर्यंत तेल गरम करून घ्यायचं. काय होतं, गुलाबजामुन आपण टाकतो तेव्हा हे फुगल्या जातात. वरी असे छोटे छोटे फुगे येतात, त्याच्यामुळे सांगते मी. आणि तुम्हाला तेल ओळखता येत नसेल तर हाताला हे अशी वाफ लागते तेलाची, समजायचं की हलकंसं गरम आहे. आता टाकून घेते मी. आणि एखादा मिनिट हात नाही लावायचा. हे असं वरून तेल सोडायचं आहे. आता सेपरेट करून घेते मी. हलक्या हाताने करून घ्यायचं आहे. आणि हे ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता बघा किती छान ब्राऊन झालेले आहेत. आता काढून घेते मी. आणि लगेच पाकात वगैरे टाकणार नाही, नंतर टाकते. हे बघा इथपर्यंत असे तळून घ्या. आता अशाच प्रकारे मी तळून घेते. असं तेल सोडायचं प्रत्येक वेळेस. आणि लगेच हात लावायचा नाही, एखादा मिनिट तरी. आणि यानंतर असे चमच्याने सेपरेट करू शकता. हे बघा, आणि यामध्ये काही मी खवा किंवा मिल्क पावडर त्याचा काही वापर केले नाही, फक्त रवा वापरलेला आहे यामध्ये. यामुळे ही प्रोसेस थोडीशी हळू करावी लागते. आणि तुम्हाला खवा मिल्क पावडर टाकायचं असेल तर 2-2 चमचे टाकू शकता. आता हे काढून घेते बघा.
किती मस्त तळ्या गेलेल्या आहेत. पाक थंड झाल्यामुळे मी थोडासा गरम करून घेते. आता त्यामध्ये हे टाकून घेते. हे बघा किती छान दिसत आहेत. आणि हे गुलाबजामुन 15 ते 20 मिनिटं ठेवायचे किंवा अर्धा तास, जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचे. कारण काय होतं, हे रव्याचे गुलाबजामुन असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही पाक शोषून घ्यायला. अर्धा तास खूप झाले, काढून घ्या नंतर किंवा खायला घ्या. चला तर मग रव्याचे गुलाबजामुन नक्कीच आवडले असतील तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.